एका गावात आदित्य नावाचा मुलगा राहायचा. तो अभ्यासात, खेळात सगळ्यात चांगला होता. पण एक सवय मात्र त्याला अडवायची. अडचण आली की तो पटकन हार मानायचा. गणिताचं कठीण उदाहरण आलं की तो वही बंद करून बसायचा. खेळताना हरला की तो रडत घरी यायचा. आई बाबा काळजीत होते, पण काय करावं ते त्यांना समजत नव्हतं. एक दिवस त्याचे आजोबा त्याला घेऊन शेतात गेले. तिथं त्यांनी रोप लावलेलं एक छोटंसं झाड दाखवलं. आजोबा म्हणाले, "बघ बाळा, या झाडाला किती वारा सहन करावा लागतोय. कधी उन्ह, कधी पाऊस, कधी वादळ. पण हे झाड हार मानत नाही. म्हणूनच ते रोज थोडं थोडं वाढतंय." आदित्य विचारात पडला. आजोबा पुढे म्हणाले, "आयुष्यात अडचणी येणारच. पण खरी जिद्द तीच जी आपल्याला परत उभं करते. म्हणून माझा मंत्र लक्षात ठेव. कधीही हार मानू नकोस." त्या दिवसापासून आदित्य बदलू लागला. गणिताचं उदाहरण चुकलं तरी तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा. खेळ हरला तरी तो पुढच्या वेळी आणखीन सराव करायचा. आणि हळूहळू त्याच्या मेहनतीने त्याला यश मिळालं. अनेक वर्षांनी तो मोठा होऊन अभियंता झाला. पण आयुष्यभर त्याच्या ओठांवर आजोबांचा तोच मंत्र होता, कधीही हार मानू नकोस.